तर ब्रेक नंतर महत्त्वाची ब्रेकिंग बातमी जी म्हणजे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले। अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। नौशेरा आणि उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं कळतंय। यासोबतच राजौरी बारामुल्लामध्येही पाकिस्ताननं गोळीबार केल्याची माहिती आहे। या विषयावर सविस्तर चर्चा करूयात। आपल्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे सर। विजय सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। 3 तासातच पाकिस्तानने आपलं रूप दाखवलंय। पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे, कारण 3 तासाच्या आतच शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलंय सर। येतो आवाज येतो माझा? हो सर, माझा आवाज येतोय आपल्याला? होय 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 सर, 3 तासातच पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालाय। शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलंय सर। एक तर ही जी शस्त्रसंधी झालेली आहे त्यात अधिकृत दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांच्या संवाद होऊन ती अधिकृत थांबवण्यात आलेली आहे आणि पुन्हा अशा पद्धतीचा संघर्षाची बातमी वेगवेगळ्या मीडियाद्वारे येत असल्या कारणामुळे ही शस्त्रसंधी कशी झाली, कशा पद्धतीचे टर्म्स कंडिशन आल्यात हे अधिकृत उद्या आपल्याला सर्वांना माहीत होईल। परंतु एकीकडे शस्त्रसंधी करायचं आणि दुसरीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं हे स्टेट ऑफ नेचर ऑफ स्टेट जे आहे पाकिस्तानचं हे आपल्याला गेल्या 75 वर्षापासून माहीत आहे आणि म्हणून त्यासाठी ही काही नवीन मोठी गोष्ट नाहीये। कारण पाकिस्तानची जी मानहानी जागतिक पटलावर झालेली आहे, म्हणजे डिप्लोमॅटिकली झालेली, इकॉनॉमिकली झालेली आणि स्ट्रॅटेजिकली झालेली, तर ती मानहानी लगेच तिथले जनतेचं प्रेशर सहन होणार नाही आणि त्यांना काहीतरी दाखवावं लागेल, म्हणून अशा पद्धतीचे छोट्या मोठ्या कारवाया त्या ठिकाणी पाकिस्तान द्वारे येणाऱ्या कालखंडात केले जातील आणि त्यामुळे आता या अशा पद्धतीचं जे कारवाई आहे याला भारत सरकार पुन्हा त्याच पद्धतीने तोंड देईन ज्या पद्धतीने आपण सिंधूर 1, सिंधूर 2, सिंधूर 3 केलेलं आहे। त्याच्यामुळे पाकिस्तानला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल। परंतु हा जो हे जे उल्लंघन झालेलं आहे हे उल्लंघनच्या अधिकृत घोषणा जोपर्यंत आपले परराष्ट्र खातं आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्स हे करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं नाही, कारण अधिकृत घोषणा आपण केलेली आहे की आपण थांबवलेली आहे पूर्ण कारवाई। तर ती कारवाई थांबवत असताना वॉर अगेन्स्ट टेरर जे आहे, म्हणजे दहशतवादाच्या विरोधातलं जे आपलं कारवाई आहे ती कारवाई ही निरंतर चालूच राहणार आहे असंही त्याच्यात म्हटलेलं असल्या कारणाने याला प्रत्युत्तर भारतीय सशस्त्र सेना त्याच पद्धतीने देईल ज्या पद्धतीने आपल्यावर हल्ले होतील त्या पद्धतीने। बरोबर आहे सर तुमचं। पॉसिबिलिटीज टाळता येत नाही। कदाचित असं होऊ शकतं की ग्राउंड लेवल पर्यंत अजूनही तो मेसेज गेलेला नाहीये, म्हणून कदाचित हे हल्ले होत आहेत असं आपण गृहीत धरूया। मात्र खरखर शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून जर होत असेल सर, तर ऍक्ट ऑफ वॉर अंतर्गत कुठल्या प्रकारची कारवाई भारताच्या वतीनं पाकिस्तानवर आपल्याला करता येऊ शकते? बॉर्डरच्या एरियामध्ये अशा पद्धतीची जी फायरिंग जी असते ही सातत्याने होत असते। आपण आता वॉर सिच्युएशन मध्ये असल्या कारणाने तेवढे पॅनिक आहोत, परंतु हे भारतासाठी तसं नवीन नाही। म्हणजे ज्या वेळेस असं वाटतं की पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी त्यांच्याकडे असेल त्यावेळेस अशा पद्धतीचं लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा कारवाया केल्या जातात। आता सध्या पाकिस्तानचे अंतर्गत जे कलह आहेत ते कलह थांबवण्यासाठी आणि अंतर्गत जे प्रश्न आहेत ते प्रश्न थांबवण्यासाठी कदाचित ही अशा पद्धतीची कारवाई असेल। परंतु जर त्याला अशा कारवायांना जर पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तान आर्मी याला जर सपोर्ट करत असेल तर त्याला प्रत्युत्तर मात्र सिंधूर 4च्या नावाने दिलं जाईल आणि ते फार वेगळ्या पद्धतीचं असेल हेही तेवढं निश्चित आहे। निश्चित सर, खरं तर या सर्व विषयावर आपल्यासोबत आणखीनही चर्चा करायची। मी तुम्हाला विनंती करेन की असे संपर्कात राहा। खरं तर पाकिस्तानच्या वतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आता शस्त्रसंधी झाली आहे। गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, मात्र शस्त्रसंधीनंतर हा तणाव निवळेल अशी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।